सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये मासिक पाळी असेल तर देवपूजा करायची नाही, असा काही जणांचा समज आहे आणि बरेच जण ते करतही नाही. तर हे साफ चुकीचं आहे. तुमची मासिक पाळी आली असेल तर तुमचा मुलगा, मुलगी, नवरा, सासू, सासरे यापैकी कोणीही घरातील देवांची पूजा करू शकतात. सो तुमच्या अडचणीमुळे घरातील देवांना तुम्ही असं ठेवू नका. अर्थात घरातले देव जिथे आहेत तिथे जाणं तुम्ही टाळा, त्या भागामध्ये प्रवेश करू नका. आणि जी कोणी व्यक्ती देवपूजा करणार आहे त्या व्यक्तीने आंघोळ झाल्यानंतर इतरत्र कुठेही शिवाशिव न करता किंवा कुठेही स्पर्श न करता थेट जाऊन देवपूजा करायची. असं केलं तर ते नक्कीच चालेल. त्याच्यानंतर गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं चौथ्या दिवशी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो मासिक पाळी असताना तुम्ही स्वयंपाक बनवू नका. घरातल्या कोणाला तरी तो स्वयंपाक बनवायला सांगा. आता ह्याच्यामागे तुम्ही अपवित्र आहात किंवा काय हा भागच नाही आहे. ह्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की मासिक पाळीच्या वेळेस जे काही हार्मोन्स आपल्यामध्ये